नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही राजूर नंबर 1 या ठिकाणी जगन गायतडके यांच्या घरी यात्रेनिमित्त आलो आहोत आणि त्या ठिकाणी यात्रेचा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम करत असताना हे जे काय अन्नदान हे करत आहेत आणि अन्नदान हे ते अगदी मोठ्या मनाने करत असतात. त्याबद्दल त्यांच्या तोंडून आपण थोडी माहिती घेऊ. नमस्कार. भैरवनाथ यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, गेले 25 वर्ष झाले आम्ही हा कार्यक्रम अन्नदानाचा राबवतोय. दरवर्षी ह्याच पद्धतीने जेवण असतं. आता ही माझी पत्नी छाया जगन गायतडके, तर हिने जवळजवळ 150 बाजरीच्या भाकरी बनवल्यात आणि चिकनचा आणि मटनचा तडका पण हिनेच दिलेला आहे. तर मित्रांनो, आम्ही हे स्वतः बनवतो. कुठलाही म्हणजे बाहेरून आम्ही कुक वगैरे बोलवत नाही. आम्ही हाताने बनवतो आणि अगदी मनापासून बनवतो, जेणेकरून आलेल्या पाहुण्यांना खूप असा आनंद वाटेल आणि इथला हा मेसेज महाराष्ट्राभर घेऊन जातील का बाबा आम्ही अशा मावळामध्ये गेलो होतो, पण एवढ्या माणुसकीची लोक भेटली, एवढ्या प्रेमाची लोक भेटली का त्यांनी अगदी मनापासून आमची सेवा केली. आणि हेच मित्रांनो, इतरही लोकांना हा मेसेज मी देऊ इच्छितो का मानवतेचा जो मेसेज आहे मित्रांनो, इथं म्हटले ना का मानव को मानव हो प्यारा और एक दूजे का बने सहारा. मित्रांनो, एकमेकांना सहारा बनण्यासाठी, एकमेकांच्या आठवणी ठेवण्यासाठी मित्रांनो हा पूर्ण कार्यक्रम आम्ही दरवर्षी आनंदाने करत असतो मित्रांनो. आणि आतापर्यंत जवळजवळ 150 परिवार जेवून गेलेले आहेत आणि अजूनही 100, 150, 200 लोक येणार आहेत आणि त्यांचे आम्ही नियोजन प्रयोजन करतोय मित्रांनो. खरंच बोलण्याची संधी दिली आणि पुढच्या वर्षी तुम्ही या. धन्यवाद. तर जे काही तुम्ही आता आम्हाला 2 शब्द सांगते, नक्कीच तुमचं मनापासून आम्ही आभार मानतो आणि तुमचा हा कार्यक्रम असा दरवर्षी वर्षानुवर्ष चांगल्या पद्धतीने होत जावा ही आम्ही अगदी देवाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार दीदी. जेवण कसं वाटलं? एकदम चिकन तुम्हाला भेटलं भरपूर? हा, मी चिकनही घेतलं, मटनही घेतलं. छान. बकराचं मटण होतं. दोन्ही भाज्या आवडल्या तुम्हाला? तिकडनं हिंदी आहे, तिकडनं हिंदी. तुम्हाला जेवण आवडलं? या इकडे. काय नाव तुमचं? गुलाब भाऊ, तुम्हाला जेवण आवडलं का? आमच्या मावळामधलं म्हणजे मटण आणि चिकन तुम्हाला भरपूर भेटलं का? भात वगैरे भाकरी वगैरे भेटलं का तुम्हाला? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.